तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगाराला सुरक्षा संच व अत्यावश्यक वस्तूंचा संच हा या योजनेअंतर्गत दिला जातो. तर या संचांमध्ये कोणकोणत्या वस्तू या बांधकाम कामगाराला मिळतात व त्याचबरोबर या वस्तूचा लाभ मिळण्यासाठी, या संचांचा लाभ मिळण्यासाठी बांधकाम कामगाराला कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे ही सादर करावी लागतात, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, हे आहे ते बांधकाम कामगार योजनेचं अधिकृत पेज, की ज्याच्यावरून आपण या योजनेसंदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. की सुरक्षा संच हे जेव्हा वाटप होतं त्या संचामध्ये बांधकाम कामगाराला, नोंदणीत बांधकाम कामगाराला कोणकोणत्या वस्तू या संचामध्ये दिल्या जातात व त्याचबरोबर ही योजना कोणती आहे याविषयीची माहिती. तर तुम्ही पाहू शकता इथे या पेजवरती सुरक्षा संच वाटप करणे यामध्ये कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात त्याविषयीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. की ज्याच्यामध्ये प्रोटेक्टिव्ह शूज असतील, हिअरिंग प्रोटेक्शन असेल, सेफ्टी हेल्मेट असेल, सेफ्टी हार्नेस बेल्ट असेल, मास्क असेल, सेफ्टी हँड ग्लोव्ज असतील व रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असेल. अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला सुरक्षा संचामध्ये दिल्या जातात. ज्यामध्ये प्रोटेक्टिव्ह शूज म्हणजे अशा प्रकारचे शूज दिले जातात की ज्याची मार्केटमध्ये किंमत ही भरपूर असते आणि ते एकदम सुरक्षित असतात. व त्याचबरोबर हिअरिंग प्रोटेक्शन म्हणजेच तुम्हाला जे कानं आहेत तुमचे, त्या कानासाठी देखील प्रोटेक्शन म्हणून एक वस्तू यामध्ये दिली जाते. सेफ्टी हेल्मेट, एक पिवळ्या कलरचं हेल्मेट देखील यामध्ये दिलं जातं. सेफ्टी हार्नेस बेल्ट असतो, ज्या बेल्टद्वारे तुम्ही कुठेही जर उंचीवर काम करत असाल तर तो तुम्हाला कामं येतो. त्याचनंतर मास्क असतं, सेफ्टी हँड ग्लोव्ज असतात व रिफ्लेक्टिव्ह जॅकेट असतं. की अशा प्रकारचं जॅकेट की ते जर तुम्ही रात्री कामावरती असाल आणि त्याच्यावरती जर एखादा उजेड पडला तर ते रिफ्लेक्ट करतं. अशा प्रकारचं जॅकेट देखील तुम्हाला या संचामध्ये या योजनेअंतर्गत दिलं जातं. आणि ही जी योजना आहे या योजनेचं नाव असणार आहे योजना S08. या योजनेअंतर्गत तुम्हाला सुरक्षा संच, नोंदणीत बांधकाम कामगाराला सुरक्षा संच हा वितरित करण्यात येतो. तर या योजनेअंतर्गत या योजनेसाठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे कोणती आहेत, तर त्यासाठी तुम्हाला मंडळामध्ये बांधकाम कामगाराची नोंदणी सक्रिय असणं बंधनकारक आहे. म्हणजेच तुमची नोंदणी सक्रिय असणं म्हणजे जी तुमची बांधकाम कामगार मंडळातील जी प्रोफाईल आहे ती ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही नोंदणीत बांधकाम कामगार असायला हवात. तुमचं रिन्युअल कंप्लीट असायला हवं. त्यानंतर आहे मंडळाचं ओळखपत्र. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे मंडळ आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, हे तुम्हाला एक ओळखपत्र देतं. त्या ओळखपत्राची देखील गरज तुम्हाला या योजनेचा लाभ घेताना लागते. त्यानंतर जो सुरक्षा संच दिला जातो त्या सुरक्षा संचाची पेटी काही अशा प्रकारे तुम्हाला दिली जाते आणि त्या पेटीमध्ये अशा प्रकारची तुम्ही पाहू शकता, हा जो बेल्ट आहे याला हार्नेस बेल्ट इथे तुम्ही पाहू शकता. याला हार्नेस बेल्ट अशा प्रकारे म्हणतात की उंचीवर काम करताना ती तुम्हाला मदत करते. त्यानंतर हे सेफ्टी हे आहे हेल्मेट आहे. त्यानंतर हे जॉकेट तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारची जी यामधील वस्तू आहेत त्या तुम्हाला अशा प्रकारे दिल्या जातात. आणि तुम्ही पाहू शकता एक वितरित करण्याचं छायाचित्र आपल्याला या PDF दिसून येत आहे. अशा प्रकारच्या वस्तू आणि अशा प्रकारची एक पेटी तुम्हाला सुरक्षा संच हा ठेवण्यासाठी दिली जाते. तर ही होती योजना सुरक्षा संच वाटप करणे. तर आता आपण पाहूयात की अत्यावश्यक वस्तूंचा संच देखील तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत दिला जातो व त्यामध्ये देखील कोणकोणत्या वस्तू ह्या तुम्हाला दिल्या जातात. संच, अत्यावश्यक संच यामध्ये तुम्हाला सोलार टॉर्च म्हणजे अशी टॉर्च की जी सोलार पॉवर म्हणजेच सूर्य ऊर्जेवर जी चार्जिंग होती अशी सोलार टॉर्च तुम्हाला दिली जाते. मॅस्किटो नेट म्हणजेच मच्छरदाणी दिली जाते. प्लास्टिक मॅट दिली जाते. टिफिन बॉक्स, आउटर बॅग, वॉटर बॉटल आणि गॅल्वनायझिंग ट्रँक अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत ते तुम्हाला या सुरक्षा संचामध्ये दिल्या जातात. तर ही जी योजना आहे ही योजना S09. ही योजना आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीत बांधकाम कामगाराला या वस्तूंचं वितरण, अत्यावश्यक संचाचं वितरण हे केलं जातं. आणि या योजनेसाठी सादर करावयाची कागदपत्रे बांधकाम कामगार नोंदणी सक्रिय असणे बंधनकारक व त्याचबरोबर मंडळाचं ओळखपत्र सारखेच कागदपत्र दोन्ही योजनेला लागतात. आणि अत्यावश्यक संचाचा लाभ हा जेव्हा तुम्हाला देण्यात येतो त्यामध्ये कशा प्रकारच्या वस्तू आहेत त्याचे देखील एक छायाचित्र हे तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे. तर या छायाचित्रामध्ये या PDF दिलेल्या माहितीनुसार यामध्ये तुम्हाला टिफिन बॉक्स येतो, आउटर बॅग येते, वॉटर बॉटल येतं, त्यानंतर सोलार टॉर्च, मॉस्किटो नेट, प्लास्टिक मॅट असेल. अशा प्रकारच्या एकदम क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला या संचामध्ये या योजनेअंतर्गत दिल्या जातात. पण या सर्व योजनांचा लाभ घेण्यापूर्वी तुम्ही एक नोंदणीत बांधकाम कामगाराला असायला हवा.
तुमची जी प्रोफाईल आहे ती सक्रिय असायला हवी, ॲक्टिव्ह असायला हवी आणि तुमचं रिन्युअल हे देखील कंप्लीट असायला हवं. तरच तुम्ही या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकता आणि या सर्व संचांचा लाभ देखील तुम्ही मिळवू शकता. तर ही होती माहिती या संदर्भातली सविस्तर. माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा.